क्वालिटी एक नंबर आहे सर. बरं त्या काकडीत या काकडीत काय फरक आहे? रोज विकतो आम्ही 1-1.5 किलो माल खातो. आम्ही दोघं जण मिळून रोज 1 क्विंटल माल विकतो. स्वतः विकता? स्वतः विकतो. बरं हे काय तुम्ही करून देत नव्हते वैदिक? तुम्ही म्हणले काय केमिकल चांगलं आहे. मग मी बोल राहतो ना एवढं महाग आहे ना म्हणतो. मला सांगा कसं महाग आहे सांगा. महाग आहे मग आई फवारा जास्त महाग आहे म्हणतो. माले वाटे एवढं खर्च होईल राहणार पण ते निघणं तर मला समजलं ना. हा तेव्हा समजलं नाही ना? तेव्हा काय समजलं होतं? माल जास्त निघाला लागला आणि क्वालिटी भारी चमकायला लागली. मी ना रोज म्हणजे 1-1.5 तास व्हिडिओ बघायचो ना, तर मुलं बी म्हणायचे काय म्हणते 1-1.5 तास ते व्हिडिओ पाहता ते व्हिडिओ. त्यांना माहित नाही ना मी काय पाहतो ते. आता तुम्ही काय करणार हे पाहून. म्हटलं मी ज्या दिवशी करेल त्या दिवशी तुम्हाला कळेल. वा वा. 5 गुंठ्याला 40,000 खर्च केला केमिकलला आणि 1.5 लाख कमवले. आता विचार करा तेव्हा तुम्ही काकडी किती दिवसाला तोडायचे? एक दिवस आडे तडे तोडू. बरोबर आडे रोज किती निघायचे तेव्हा? 2 बॅगा 2 असं निघी. बरोबर म्हणजे 40 किलो निघायचे 5 गुंठ्यामध्ये. आता हे 5 गुंठे धरू आपण थोडा वेळ निम्म करायचं. 18,000 गेले याला म्हणजे 9,000 तुमचा झाला खर्च आतापर्यंत 5 गुंठ्याला. आणि 50 किलो माल निघतो आणि रोज निघतो. आम्ही हिशोब केला मागाशी त्याचा 600 किलो होतो महिन्याचा. याचा किती? 1500 किलो. त्याचा खर्च 40,000 केला तुम्ही बरोबर आहे. याचा खर्च किती आतापर्यंत? 9. अजून 9 धरा 18 होईल. मला सांगा 18,000 खर्च जास्त महाग आहे का 40,000? आणि उत्पन्न 600 चांगलं आहे का 1500 चांगलं आहे? ते म्हणे एवढं चालला होता म्हणे 5 गुंठे म्हणे आणि काय आवाज होत नाही काकडी विकायची. आणि त्या काय म्हणते बेकार काकडी निघाय नाही रोज कटायला लागला. विकून आला म्हणजे तोडायला आणतो. हा तोडलं म्हणजे विकायला जातो. अहो मला सांगा लोकांना जमिनी कितीनी एकर 2 एकर 10 एकर 5 एकर 20 एकर आणि त्यांचं उत्पन्नच नाही. आणि तुम्ही 10 गुंठ्यामध्ये 5 गुंठ्यामध्ये एवढं उत्पन्न काढता तरी थकता. ही काकडी तोडतो जेव्हा केमिकलची तोडतो दोन्ही मध्ये फरक काय असतो? एकदम खायला गोड आहे. पोरे बघा सारखा चरवतोय बघा. अहो तो रोज 1 किलो तुझीच काकडी आहे ना. तुला आवडत का नाही मग? सर तो रोज 1-1.5 किलो काकडी खातो. तुम्ही ही काकडी खाता का? ही चवीला कशी लागते? ही काकडी वेगळी लागते का त्या केमिकल पेक्षा? खूपच वेगळी. चवदार लागते. केमिकल पेक्षा नरम बी आहे हा आणि चव पण वेगळी आणि खायला पण भारी. खावाले गोडे. हा मग जर खायला जर गोड आहे तर समोरच्या कस्टमरला बी पैसे द्यायला गोड आहे ना. मग 1 किलो माल लोकांना खायला गेलं चालेल पण पहिले खाऊन बघा मगच घ्या. मगच घ्या. वा क्या बात आहे. एक नंबर. शेतकऱ्यांनी विकायला शिकलं पाहिजे. मला सांगा काय बाजाराने विकता तुम्ही सध्या? जी रासायनिक करताय ना हा ते लोक 25 रुपये 20 रुपये असं विकतात. आमचा डेली भाव ठरलेला आहे 40 रुपयाच्या कमी द्यायचं नाही. विकला तरी चालेल नाही विकला तर म्हैसा खायला म्हैसीला देऊन टाकू पण 40 नाही विकू. सलाम सलाम. वा वा क्या बात आहे. सलाम आहे तुम्हाला. हे सॅल्यूट. आणि आमची हे पाहिजे माझ्या मालाची किंमत मी ठरवेल. आणि हे जर कळलं ना ज्याला तो आयुष्यामध्ये कधी फेल होत नाही. हे लक्षात ठेवा. आपलं बाजा बोजा गुंडाळायचा आपल्या गाईला म्हशीला खाऊ घालू. पण मी एक म्हैस आहे माझ्याकडे रोज ती 20 किलो काकडी खाते. जो जाड माल आहे ना रोज 20 किलो खाते ती. आणि ती आता वैदिकचं म्हणल्यावर मग तर काय विचारायचंच नाही. हा पहिल्या वेताची होती ती मागच्या वर्षी. हा तिने 5.5 लिटर दूध दिले एका टायमाला. बर या वर्षी माझी इच्छा आहे 6.5च्या आसपास काढेल. देईल ना आता काकडी.